स्वामी समर्थ। नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर पैठणीचं माहेरघर म्हटलं की आपल्या सर्वांना येवल्याची आठवण येते आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मी आहे येवल्याची। तर पैठणी साडी माझ्याकडे तयार होतात। तर हँडलूम पैठणी म्हणजेच हँडमेड पैठणी माझ्याकडे तयार होते। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला पैठणी साडी कशी तयार करतात म्हणजे थोडंसं तिचा शॉर्ट दाखवलेला आहे की पैठणी साडीचा प्रत्येक धागा हा हाताने विणावा लागतो, हाताने विणकाम करावं लागतं आणि मग ही पैठणी साडी तयार होते। ही साडीची डिझाईन ही साडी पूर्ण तयार करण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 महिने लागतात। मुलांच्या बैठकीवर सुद्धा हे अवलंबून असतं, मुलांच्या बैठकीवर सुद्धा हे काम असतं आणि बैठकीचं काम असतं हे। तर अशा पद्धतीने मी तुम्हाला साडी दाखवते। ही हाफ ऑलवरची साडी आहे म्हणजे गुडघ्यापर्यंत ह्या साडीचं डिझाईन येतं। मुनिया बॉर्डर आहे आणि गोल्डनमध्ये आहे म्हणजे गोल्डन कलरचा जर मी वापरलेला आहे आणि हाफ ऑलवरची साडी आहे। छान असं पोपट, मोर आणि चिमणी फ्लावर्स आहेत ह्या साडीवरती आहेत आणि हा आहे पीससुद्धा मुनियाचा आहे। तर सिंगल मुनियाचा हा पीस आहे। आता साड्यांमध्ये सिंगल मुनिया, डबल मुनिया, ट्रिपल मुनिया अशा साड्यांचे मुनियाचे प्रकारसुद्धा आहेत, त्यासुद्धा साड्या छान दिसतात। तर अशा पद्धतीने ही हाफ ऑलवरची साडी किती छान दिसते ना, म्हणजे पिंकेश आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन इथं आहे आणि त्यामुळे ही साडी मस्त हाफ व्हाईटमध्येच बोलल्या जाते। मस्त छान पिंकेश आबोली कलरमध्ये ही साडी आहे। पदरही खूप छान आहे, पदरावरती मोर, पोपट, चिमणी मस्त छान वेलांवरती बसलेले आहेत असं दाखवलेलं आहे आणि हे पदरचं विणकाम करण्यासाठी सुद्धा 8 दिवस लागतात आणि पूर्ण साडी विणण्यासाठी 1.5 ते 2 महिने लागतातच। आणि ह्या साडीच्या किमतीसुद्धा बैठकीच्या मानाने भरपूर असतात। कारागिरांची मजुरी असते, रेशीम खर्च असतो, रंगवणं असतं, त्याचबरोबर रेशीम जोडणं असतं, भरपूर सारे कष्ट मेहनत असते आणि ह्या साड्यांना भरपूर असं जपावं लागतं। अजिबात धूळ डाग ह्या साड्यांवरती दिसले नाही पाहिजे, आले नाही पाहिजे आणि त्याचबरोबर दोरीसुद्धा असे न तुटलेले नाही पाहिजे। तर ही साडीची खरी ओळख मी तुम्हाला सांगते। तर ही आहे पैठणीच्या साडीची सरळ बाजू। आता सरळ बाजूने ही साडी बघू शकता आणि उलट्या बाजूने जर तुम्हाला दाखवली तर ही साडी जी आहे ना ती तशीच दिसते, म्हणजे उलटी आणि सुलटी ही दोन्ही बाजू पैठणी साडीच्या दोन्ही सारख्याच असतात। ही साडी खरी ओळखायची, ओरिजिनल पैठणी साडी कशी ओळखायची तर अशाच पद्धतीने की दोन्ही बाजू तिच्या सारख्या दिसतात। काठही तुम्ही बघू शकता, दोन्ही पण बाजू सारख्या आहे। आणि मशीन मेड पैठणी जर म्हटलं तर मशीन मेड पैठणीला ना उलट्या बाजूने अशी सेम डिझाईन असते, पण सुलट्या बाजूने आतल्या बाजूने जर आहे बघितलं ना तर पूर्ण धागे धागे निघालेले असतात। ती मशीन मेड पैठणी आजकाल ना पैठणी येवला पैठणी म्हणून ना भरपूर सारी फसवणूक होत आहे। हीच फसवणूक होऊ नये म्हणून मी तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे की ओरिजिनल पैठणी कशी ओळखायची आणि मशीन मेड पैठणी कशी ओळखायची। तर तुम्ही बघू शकता मस्त छान असा लुक ह्या साडीचा आहे। साड्यांमध्ये सुद्धा भरपूर असे प्रकार आहेत, हँडलूम पैठणी, महाराणी पैठणी, डिझायनर पैठणी, प्युअर सिल्क पैठणी, प्रिंटेड पैठणी, हेवी पल्लू पैठणी, प्युअर सिल्क पैठणी आणि आता सध्या जी ट्रेंडिंगला आहे ती म्हणजे जंगल थीम पैठणी। तर जंगल थीममध्ये सुद्धा ना खूप छान असे कलर्स आहे, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि वर्षापूर्वीसुद्धा तुमच्याशी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही छान असं मला त्याचा रिस्पॉन्स दिलेला आहे। तर मस्त छान असं पदरावरती आणि किनारच्या डिझाईनमध्ये सुद्धा पोपट, मोर, चिमणी, फुलं छान असं कॉन्ट्रास्ट पद्धतीने मी इथे डिझाईनचे कलर घेतलेले आहे आणि हे कलर जे आहेत ना ते व्यवस्थित आणि छान जर असले ना तर साडीचा लुक छान खुलून दिसतो, साडी उठून दिसते। गोल्डन जरी इथे मी वापरलेली आहे, सिल्वर जरीची सुद्धा साड्या तुम्ही माझ्याकडे बघितलेल्या आहे मागच्या व्हिडिओमध्ये। मस्त छान अशी ही साडी दिसते आहे। खरंच पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीची एक आठवणीचा कोपराच असतो, हो की नाही? आणि प्रत्येकाला असं वाटतं की एक तरी पैठणी हवी आणि खरं सांगते नक्की येवल्यात या आणि एक तरी पैठणी नक्की घेऊन जा। प्रत्येक स्त्रीला पैठणी म्हटल्यानंतर प्रत्येक स्त्रीच्या मनाचा एक हळवा कोपरा म्हणजे पैठणी असते। आणि मागे मागे पैठणी साडीची गोष्ट हा एक सिनेमासुद्धा निघालेला होता, त्यात तिने बोललेलं कधी कधी आपल्याकडे खूप पैसा असावा असं वाटतं, 2-4 दागिने करावेसे वाटतात, गाडी घ्यावीशी वाटते, मोठा बंगला असावा आणि आणि एखादी पैठणीसुद्धा घ्यावीशी वाटते। त्याचप्रमाणे प्रत्येक स्त्रीला एक पैठणी नक्कीच घ्यावीशी वाटते। तर नक्की येवल्यात या आणि नक्की
निरखून पारखून अशी एक पैठणी घ्या आणि साडी खरंच खूप छान आहे. कलर भरपूर वेगवेगळे आहे. अशा पद्धतीने साडी तयार झालेली आहे. तिची सर्व दोरे वगैरे सर्व कट केलेले आहे. एक्स्ट्राचे दोरे असतात ते कट करून व्यवस्थित छान घडी मारावी लागते आणि त्यानंतर ही साडी कस्टमरपर्यंत दिल्या जाते. तर हैदराबादवरनं भरपूर सारे कस्टमर शिर्डी येथे दर्शनासाठी येत असतात साई भक्त. तर ज्यांना माहीत असतं ना ते बरोबर इकडे येवल्यात येऊन आणि माझ्या कारखान्याला व्हिजिट देतात, ऑर्डर देतात आणि त्यांच्या मनाप्रमाणे त्यांना जशी डिझाईन पाहिजे असते ना त्या पद्धतीने डिझाईन ते बनवून घेतात. भरपूर सारे ऑर्डर्स देतात आणि घरी व्हिजिट दिल्यामुळे ना त्यांचाही भरपूर फायदा होतो. कारण की आम्ही जर व्यापारी लोकांना जर साडी दिली तर व्यापारी लोकंसुद्धा त्यांचा फायदा करून कस्टमरपर्यंत साडी विकल्या जाते. त्यामुळे त्यांचा फायदा न करता डायरेक्ट कस्टमर जर आपल्यापर्यंत आले तर आपलासुद्धा फायदा होतो आणि कस्टमरचासुद्धा फायदा होतो. हेच आम्ही बघतो. तर अशा पद्धतीने साडी तयार झालेली आहे. मस्त छान अशी साडी आहे. तर पैठणी साडीमध्ये तुम्हाला अजून काय बघायला आवडेल? तुम्हाला जर पैठणी साडीचं विणकाम कसं आहे ते जर प्रत्यक्ष जर बघायचं असेल तर तेही मला सांगा. मी तोही व्हिडिओ तुमच्याशी शेअर करेल. त्याचबरोबर पैठणी साडीच्या पदराला कलर कसा देतात ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल. त्याचबरोबर नवीन रेशीम जर जोडायचं असेल ही साडी संपल्यानंतर दुसरे रेशीम जोडतानासुद्धाचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल. तर आजचा येवला पैठणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि हो त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. म्हणजे त्यांनासुद्धा ओरिजिनल पैठणी, हँडलूम पैठणी आणि मशीनमेड पैठणी ओळखता येईल. त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.